नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिनदर्शिका यावर प्रश्न बघितले आहेत. ते परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न होते. आता मी गुणोत्तर प्रमाण यावर शिकवणार आहे. एकदम सोप्या आणि साध्या ट्रिकमध्ये एकदम सोप्या पद्धतीत शिकवणार आहे. बघा, पहिलं गणित आहे 12x आणि x मध्ये 27 या तीन संख्या प्रमाणात आहेत, तर x ची किंमत किती? हे प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. एकदम सोप्या ट्रिकनं सांगणार आहे. लक्षपूर्वक बघा. आता इथं आपल्याला गुणोत्तर प्रमाणामध्ये काय सांगतात की दोन पदांचा मधल्या पदांचा वर्ग बरोबर दोन पदांचा गुणाकार. आता आपलं मधलं पद काय तर x आहे. मधलं पद काय x आहे. मधलं पद काय x आहे. मग x चा वर्ग बरोबर 12 गुणिले 27. 12 गुणिले 27. x वर्ग बरोबर 12 7 84, हातचे आले 8, 12 दुनी 24, 24 आणि 8 32, 324. आपल्याला गणितामध्ये पाडे फार महत्वाचे असतात. पाडे पाठच पाहिजेत. वर्ग, पाडे आणि घन ह्या संख्या पाठ पाहिजेत, म्हणजे गणित सोडवायला एकदम सोपं जातं. बघा, x वर्ग बरोबर 324, तर x बरोबर आपल्याला x ची किंमत सांगितली आहे, म्हणून x बरोबर 18 येणार. 18 चा वर्ग काय 324. दुसरं गणित बघूयात. बघा, दुसरं गणित a चा 3/2 भाग हा b चा 2/2 भागा एवढा आहे, तर a आणि b चे गुणोत्तर सांगायचे आपल्याला. मग आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, a चा 3/5 म्हणजे 3a. a ची आणि b ची किंमत काढायची आपल्याला, म्हणून 3a/5 बरोबर 2b/3. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, तिरकस गुणाकार करायचा. 3a गुणिले 3 बरोबर 5 गुणिले 2b, किंवा 2b गुणिले 5b केलं तरी 2b गुणिले 5 केलं तरी चालतंय. 2b गुणिले 5. आता इथं आपण 3a गुणिले 3 त्रिक किती झाले 9a झाले, आणि इथं 5 गुणे 10b झालं. म्हणजे आपल्याला SB किती आलं 9/10 आलं. a ची किंमत किती आली 9 आणि b ची किती आली 10 आलं. म्हणजे a/b बरोबर 9/10. a/b बरोबर 9/10, म्हणून SB किती येणार आहे 9/10. हे झालं गुणोत्तर. बघा, हे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. बघा, तिसरं गणित 15/28 आणि 45/49 या अपूर्णांकाचे गुणोत्तर किती? बघूया. 15/28. आता गुणोत्तर विचारले म्हणजे काय असणार, आपण भागिले करायचं. आपण काय करायचं भागिले करायचं, कारण आपल्याला गुणोत्तर सांगितले. 45/49. आता उलटून गुणाकार करायचा. 15/28 उलटून गुणाकार 49/45. बघा, 5 त्रिक 15, 5 9 45, परत 7 चोक 28, 7 7 49, 3 1 3, 3 त्रिक 9. आता इथं 1 गुणिले 7 आणि 4 गुणिले 3.
1 गुणिले 7 आणि 4 गुणिले 3. उत्तर काय आलं? 7 एके 7 आणि 4 त्रिक 12 हे उत्तर आलं. बघा अशाच पद्धतीचं मी आपणास गणित सोडवायला देते. सोडून आपण कमेंटमध्ये दाखवा. 17/38 व 68/95 हे गणित मगाशी सोडून दाखवलं त्यासारखं सोडवायचं आहे. बघा जमतंय का? कमेंटमध्ये सोडून दाखवा मला. पुढचं गणित बघा. 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी असलेले गुणोत्तर सांगायचं आहे. आता 12 मिनिटाचं 36 सेकंदाशी असलेले गुणोत्तर, 12 मिनिटांचं रूपांतर आपण सेकंदामध्ये करूया. 12 मिनिटाचं 60 सेकंदाचा 1 मिनिट, मग 60 गुणिले 12 करा. 60 गुणिले 12, 12 0 0 12 72. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार इथं? 720 भागिले 36. 36 एके 36, 36 दुने 72, 0 0 म्हणजे 20/1 हे गुणोत्तर आलं. 20/1 लिहिलं तरी चालते. 20/1 गुणोत्तरचं चिन्ह हे 2 बिंदूंनी दाखवलं जातं किंवा दर्शविलं जातं. बघा पुढचं गणित. हे गणित पेपरला आलं आहे. हे गणित वाचताना खूप अवघड वाटणार आहे, कारण ह्याच्यात संख्या दिलेल्या नाहीत, फक्त बेरीज आणि फरक दिलेला आहे. तर एकदम मी सोप्या पद्धतीने आपल्याला गणित सोडून दाखवते. बघा, मोठी संख्या आपल्याला 2 संख्या दाखवायच्या आहेत. गुणोत्तराचं प्रमाण म्हणजे 2 संख्येतच येतं, त्यामुळे 2 संख्या दाखवावं लागणार आहे. त्यातील मोठी संख्या बघूया आधी. बेरीज अधिक 10, बेरीज अधिक 10, फरक किती सांगितले आपल्याला? 10 भागिले 2 करायचं, कारण 2 संख्या आहेत. बेरीज किती सांगितली आपल्याला? 60, 60 अधिक 10 भागिले 2, 70/2 आलं. बेकबे बेत्रिक 6 आणि बेपंचे 10, म्हणजे मोठी संख्या काय आली आपली? 35 आली. मोठी संख्या 35 आली. आता आपल्याला लहान संख्या काढायची. लहान संख्या काढायची. आपल्याला फरक सांगितलाय म्हणजे 60 वजा 10 करायचं भागिले 2. 60 मधून 10 गेले 50, 50 भागिले 2. बेकबे बेदुनी 4, बेपंचे 10 म्हणजे 25 आले. आता इथं आपल्याला गुणोत्तर प्रमाण सांगायचंय, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? मोठी संख्या भागिले लहान संख्या, म्हणून 35/25 करायचं. 5 7 35, 5 5 25 म्हणजे 7/5 हे गुणोत्तर आले. 7/5 हे गुणोत्तर आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.